श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करून विजय प्राप्त केला होता आणि या विजयाचं प्रतीक म्हणूनच आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी 750 वाती या प्रज्वलित करत असतो. आता या 750 वाती आपण कुठे, कधी आणि कशा प्रकारे जाळायच्या, त्यासोबत त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण 750 वाती लावतो ना, त्यावर कुठल्या सेवा करायच्या, त्या 750 वाती तुपाच्या लावायच्या की तेलाच्या लावायच्या, त्यासोबतच त्या वाती जळाल्यानंतर त्या वातीची राख केचं काय करायचं, त्याचा उपयोग काय करायचं हे आपण पाहणार आहोत. मुळातच ही संपूर्ण त्रिपुरारी पौर्णिमा हा जो दिवस आहे ना, तो कसा साजरा करायचा, कुठल्या सेवा करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की पौर्णिमा तिथी कधी चालू होत आहे आणि कधी समाप्त होत आहे. तर येत्या 5 नोव्हेंबर बुधवारी या दिवशी गुरु नानक जयंती, त्रिपुरारी पौर्णिमा, तुळशी विवाह समाप्ती आणि आपणास देव दिवाळीसुद्धा या दिवशी असते. आपली देव दिवाळीपर्यंत आपली दिवाळी खरी असते आणि देव दिवाळीपर्यंतच आपण आपल्या घरामध्ये जे काही आकाशकंदील लावलेले असतात, दिवे लावतो ना, ते दिवाळीच्या सणामध्ये देव दिवाळीपर्यंत आपण ते लावत असतो. आता या दिवशी आपल्याला पौर्णिमासुद्धा आहे, तर या दिवशी कार्तिक स्नान समाप्तीसुद्धा असणार आहे. याच दिवशी कार्तिक स्वामीचं वर्षातून एकदा दर्शनसुद्धा भेटणार आहे, ते सुद्धा सर्वांनी आवर्जून घ्यायचं आहे. 4 नोव्हेंबर मंगळवारी या दिवशी वैकुंठ चतुर्दशी आहे. त्या दिवशी रात्री 10:37 पौर्णिमा तिथी सुरू होत आहे आणि 5 नोव्हेंबर बुधवारी सायंकाळी 6:49 ती असणार आहे. तर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरामध्ये करतात. त्याचबरोबर आपल्याला 5 नोव्हेंबरला सत्यनारायण पूजन करायचं आहे. ज्यांना कोणा पौर्णिमेचा उपवास धरायचा आहे ना, त्यांनी 5 नोव्हेंबरला हा उपवास धरायचा आहे. आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवाला अर्घ्य रोजच दिलं पाहिजे. पौर्णिमा आहे त्यामुळे मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा, उंबरठा पुसून घ्यायचा, उंबरठ्याला देखील हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर देवाला आंघोळ घालायची आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान महादेव यांच्या शिवलिंगाची देखील आपल्याला पूजा करायची आहे. शिवलिंग स्वरूपात किंवा तुमच्या जवळपास महादेवाचं मंदिर असेल तर नक्कीच तिथं जाऊन तुम्ही दर्शन घ्या आणि त्यांचा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. तर आता आपल्याला अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. नंतर महादेवाच्या पिंडीवर भस्म, पांढरी फुले, बेलपत्र, धूप, दीप ओवाळायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला भगवान महादेवांची पूजा देखील करायची आहे. आता सगळ्यात पहिलं म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अगदी आपण संध्याकाळपासून रात्रीपर्यंत जसे दिवे लावतो ना, अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला हा दिवस साजरा करायचा असतो. तर बघा, हा दिवस भगवान शिवशंकराचं विजयाचं प्रतीक म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी 750 वाती या त्रिपुरारी वात म्हटलं जातं, ती पेटवली जाते, हे लक्षात ठेवा. आता ही वात कुठे पेटवली जाते, तर ही भगवान शंकराच्या मंदिरामध्ये पेटवली जाते किंवा लावली जाते. सोबतच जर तुमच्याजवळ महादेवाचं मंदिर असेल किंवा स्वामींचा मठ असेल तर तिथंसुद्धा जाऊन तुम्ही ही त्रिपुरारी वात पेटवू शकता. त्रिपुरारी वात असते ना, ते आता बघा, या वातीमध्ये फुलवाती घ्यायच्या नसतात, जे आपण तुपामध्ये लावतो ना. मग आपल्याला कोणत्या वाती घ्यायच्यात बघा. रोज नेहमी आपण एक सरळ वात बनवतो आणि त्याची दुहेरी वात बनवतो आणि तिला जोडवात म्हणतो ना, तसं ही जोडवात न बनवता आपल्याला सरळ वाती बनवायची आहे. आपण नेहमी अशा 750 वाती घ्यायचा आहे. त्याचा एक बंडल घ्यायचा आहे. हा बंडल तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल. तो 750 वातीचा असतो आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी 105 वाती देखील तुम्ही इथं घेऊ शकता. तर आपल्याला 750 वाती ह्या घ्यायचा आहे. एकत्रित बंडल तुम्ही दुकानातून घेऊन या, तो तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. आता हे आपल्याला घरामध्ये, गॅलरीमध्ये, टेरेसवर किंवा तुळशीजवळ हे आपल्याला लावायचे आहे. तुम्हाला जर शक्य नसेल मंदिरात तर तुम्ही तुळशीपाशी लावू शकता. आता ह्या कशा करायच्यात बघा, तर या वातीतनं शुद्ध गाईच्या तुपामध्ये तुम्हाला भिजवून घ्यायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आपल्याला इथं गाईचंच तूप वापरायचं आहे, म्हशीचं नाही. तेलामध्ये आपल्याला भिजवायचं नाहीत, हे लक्षात ठेवा. तर शुद्ध गाईच्या तुपात आपल्याला ह्या वाती बुडवून घ्यायच्या आहेत. समजलं असेल तुम्हाला. तर आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण संध्याकाळी या वाती लावणार आहोत. मग तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी या वाती तूप टाकून भिजत ठेवा किंवा त्रिपुरारी पौर्णिमेच्या सकाळी जरी तुम्ही ह्या तूप टाकून भिजत ठेवलं ना तरी देखील चालतील, जेणेकरून ते चांगल्या भिजल्या जातील आणि संध्याकाळी जेव्हा लावायच्यात ना
त्या लावल्यानंतर त्या चांगल्या पेटसुद्धा घेतील। आता हे आपल्याला संध्याकाळी 6:30 नंतर 10 वाजेपर्यंत तुम्ही या वाती मंदिरामध्ये किंवा घरामध्ये पेटवू शकता। म्हणजे तुमची सेवा ही संध्याकाळी 6च्या नंतर आपल्याला या वाती पेटवायच्यात, हे लक्षात ठेवा। आता या वाती कशामध्ये लावायच्या, तर एक मोठी पंती घ्या। बघा तुम्हाला मोठी पंती भेटून जाईल कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये। त्याच्यामध्ये ही तुपाची भिजलेली वात ती ठेवायची, त्या वाती प्रज्वलित करायची। ही वात प्रज्वलित करायची आहे तर डायरेक्ट माचीसने तुम्हाला पेटवायची आहे का, तर नाही। जर तुम्ही घरामध्ये ही वात प्रज्वलित करणार असाल तर 700 वाती किंवा 105, तर तुम्हाला ही वात जे घरामध्ये दिवा आपण लावलेला असतो त्या दिवावरूनच आपल्याला ही वात प्रज्वलित करायची असते। आता ज्यांना मंदिरात लावणार आहेत त्यांनी काय करायचं, ऑलरेडी बघा तिथे जवळपास कुठेतरी एक दिवा प्रज्वलित असतोच ना, तर त्या दिव्याने तुम्हाला ही वात प्रज्वलित करायची आहे। माचीच्या काडीने आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेची वात प्रज्वलित करायची नसते, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आता एक अजून गोष्ट सांगेल, ज्यांना कोणाला खरंच 750 वाती भेटणारच नाही किंवा कुठेल्या दुकानात ती वाट भेटणार नाही, तर काय करायचं, किंवा त्यांना मंदिरात जाणंसुद्धा शक्य नसेल, त्यांनी काय करायचं बघा, या दिवशी घरामध्ये तुम्ही विषम संख्येमध्ये दिवे प्रज्वलित करू शकता। आता हे दिवे कुठे प्रज्वलित करायचे, जसं आपण दिवाळी लावतो ना त्याच प्रकारे तुम्ही सर्व घरामध्ये दिवे हे प्रज्वलित करू शकता आणि घरामध्ये तुम्ही त्या दिवशी सेवासुद्धा करू शकता। मंदिरात शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये विषम दिवे लावूनसुद्धा आपली देवदिवाळी ही साजरी करू शकता। बघा आपल्याला फक्त 750 वाती लावायच्या आहेत, पण वाती लावल्यानंतर आपल्याला तिथे बसून सेवा देखील करायची आहे, कारण सेवेला खूप महत्त्व आहे। या वाती घेतल्या, तुपात भिजवल्या आणि मोठ्या पंतीमध्ये त्या प्रज्वलित केल्या, तर आपल्याला त्या प्रज्वलित झाल्या आता ते शांत होईपर्यंत आपल्याला त्यांच्यावर सेवा करायची आहे। तर या दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे। जोपर्यंत वात प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला सांगितलेल्या सेवा करायची आहे। आता सर्वप्रथम सांगूया की तुम्हाला कुठली सेवा करायची आहे, तर सर्वप्रथम आपल्याला भगवान शिवाची शिवलीलामृतपोथी आहे ना, यांचा 11वा अध्याय पठण करायचं आहे। आता या दिवशी वात प्रज्वलित असताना आपल्याला कालभैरवाष्टकसुद्धा घ्यायचं आहे। एक वेळेस तुम्ही ही पठण करू शकता। ही झाली दुसरी सेवा। तिसरी सेवा म्हणजे तुम्हाला महामृत्युंजय मंत्राची 1 माळ पूर्ण करायची आहे। तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 14 वेळा 16 वेळा करू शकता। तर नंतर आहे शिव अष्टोत्तर नामावली, ही 4थी सेवा आहे। 5वी सेवा आहे जी भगवान शंकराचे काही मंत्रस्रोत आहेत जे तुम्हाला मनोभावे तुम्ही श्रद्धेनं ते पठण करायचे आहे। तुम्हाला जी कुठली सेवा भगवान शंकराची आवडेल ते तुम्ही मनोभावे श्रद्धेने पठण करा। जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही पठण करू शकता। तर भगवान शंकराची कुठली सेवा सांगितली आहे, पहिली सेवा म्हणजे तुम्हाला अध्याय वाचायचा आहे। दुसरी सेवा म्हणजे 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। नंतर आपल्याला कालभैरवाष्टक हे म्हणायचं आहे। दिवा प्रज्वलित आहे तोपर्यंत तिथं बसायचं। बसल्यानंतर आपल्याला या सेवा आहे तिथं बसून पठण करायचं आहे, हे लक्षात ठेवा। तुम्हाला जर आता कुठलेच मंत्रस्रोत पठण करता येत नसेल तर त्यांनी ओम नमः शिवाय हे 108 वेळा वात प्रज्वलित असेपर्यंत शांत होईपर्यंत पठण केलं तरी काही हरकत नाही, कारण सेवेला महत्त्व आहे। तुम्ही कुठलीही सेवा करू शकता किंवा महामृत्युंजय मंत्राची सेवा सुद्धा तुम्ही करू शकता। तुम्हाला कुठली सेवा येत नसेल किंवा तुम्हाला वाचता येत नसेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा तुम्ही पठण करू शकता। तर आता काय करायचं आहे, आता तर सगळं दिवा शांत झाला तर त्या वाटीमध्ये आहे ना ते बुडवायचं आहे आणि दुधाच्या वाटीमध्ये आपल्याला हे बुडवायचं आहे आणि फूल बुडवल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे, म्हणजे शिंपडायचं आहे आणि ओम शांती शांती म्हणून आपल्याला ती पूर्ण वात शांत होईपर्यंत त्या वातीची राख तयार झालेली असेल तोपर्यंत आपल्याला हे दुधाने थोडे शिंपडायचं आहे, म्हणजे त्रिपुराचं वध केल्याचं एक प्रतीक आहे। अग्नी म्हणून ते प्रतीक आहे। तर 750 वाती त्यामुळे हे जाळल्या जातात। तर आपल्याला काय करायचं, जी राख आहे ना ते वातीची राख थोडीशी हातात घ्यायची। आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये जे काही शिवलिंग आहे ना महादेवाची पिंड, त्या पिंडीला ते भस्म म्हणून ती राख आपल्याला 3 बोटाने लावायची आहे। बघा मी माझ्या मनाने सांगत नाही तर आपल्याला पोथीमध्ये म्हणजे आपल्या सेवेतसुद्धा सांगितलेलं आहे की उरलेला जो भस्म आहे, जी राख आहे, तुम्ही ती एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता। मंदिरात सेवा केली असेल तर तिथे तुम्ही मंदिराच्या निर्मल्यासुद्धा विसर्जित करू शकता। या दिवशी आपली दिवाळीची समाप्ती देखील असते आणि या दिवशी कार्तिक स्वामी पूजनसुद्धा असतं। म्हणजेच काय तर वर्षातून एकदा कार्तिक स्वामीचं दर्शन आहे ना ते महिला घेऊ शकतात। वर्षातून हा एकच दिवस आहे ज्या दिवशी आपण
कार्तिक स्वामीचे दर्शन म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी फक्त महिला आज घेऊ शकतात। लहान मुलं मुली सर्वजण हे कार्तिक स्वामीचे दर्शनसुद्धा घेऊ शकतात। बघा, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामीचे वाहन हे मोर आहे ना, तर 2 मोरपिसं आपल्याला घ्यायचे आहेत। तर ते 2 मोरपिसं कार्तिक स्वामीच्या चरणाशी आपल्याला त्याचा स्पर्श करायचा आहे आणि कार्तिक स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे की त्यातलं एक मोरपीस जे आहे तिथंच ठेवायचं आणि एक मोरपीस आपल्याला घेऊन देवघरामध्ये किंवा तुमच्या तिजोरीत किंवा घराच्या दक्षिण भिंतीला मुलाच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये तुम्हाला लावायचं आहे। यामुळे सुद्धा चांगला फायदा होतो आणि मुलांची त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराट होते आणि त्यांची प्रगती होते, हे त्यामागचं कारण आहे। तर या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अजिबात तुळशीची पानं तोडायची नाही। त्यानंतर या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला मांस, अंडी, कांदा, लसूण या कुठल्याही पदार्थाचं सेवन करायचं नाही। या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडणे होऊ देऊ नका। असं केल्यानं माता लक्ष्मी नाराज होते आणि घरामध्ये शांततापूर्ण वातावरण ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। ज्येष्ठाचा आदर करा। या दिवशी आपल्याला गरिबांना दान द्यायचं आहे, दानधर्म करायचा आहे। मुक्या प्राण्यांना तुम्ही या दिवशी बिस्किट, चपाती आवर्जून खाऊ घाला। दिवसा झोपू नका। तसेच या दिवशी तुम्ही दान केलं ना तर ते आपले पितृसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात। त्यामुळे या दिवशी दान तुम्ही अवश्य करा। त्रिपुरारी पौर्णिमेचा हा महत्त्वाचा दिवस आहे, तुम्ही नक्की साजरा करा आणि मी जे काही सेवा सांगितले आहेत, जे उपाय सांगितले आहेत ते तुम्ही नक्कीच करा। त्यानंतर तुम्हाला त्याचा 100% फायदा हा नक्कीच होणार आहे। त्यामुळे तुम्हीसुद्धा त्रिपुरारी पौर्णिमा आम्ही सांगितल्याप्रमाणे साजरी करा। 750 वाटीचा बंडल आणा, तो तुपामध्ये सकाळी भिजवत ठेवा आणि संध्याकाळी तुम्ही महादेवाच्या मंदिरात किंवा स्वामींच्या मठात जाऊन तो प्रज्वलित करू शकता। त्यानंतर आपण त्यांची राख घेऊन ते महादेवाला भस्म म्हणून आपल्याला 3 बोटाने लावायचे आहे आणि ती जी राख आहे ना ती निर्मल्यामध्ये आपल्याला विसर्जित करायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करायची आहे। कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यायचं आहे। 2 मोरपीस घेऊन जायची, एक मोरपीस आपल्याला कार्तिक स्वामींच्या तिथं चरणाशी ठेवायचं आहे आणि दुसरं मोरपीस आपल्याला कार्तिक स्वामीच्या चरणाशी उचलून आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि त्यांची रोज पूजा करायची आहे। यामुळे सुद्धा मुलांची प्रगती नक्कीच होते। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करा आणि त्यांचा लाभ घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।